श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैर येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा अधिक, भाऊसाहेब कांबळे, निमगाव खैर ग्रामपंचायतच्या सरपंच अलका पवार, लहानू शेजूळ, शिवाजी शेजूळ, सूर्यवान भागडे, आदिनाथ जुराळे, धोंडीराम वाघ, बाळासाहेब शेलार आदी हजर होते। गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव खैरला ग्रामपंचायतची जुनी इमारत होती। 14 लाख रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली। गेल्या अनेक वर्षांचे ग्रामस्थांचे स्वप्न आज पूर्ण झाले। या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार करण्यात आले। या प्रसंगी पंचायत समिती सभापती दीपक पटारे, बाळासाहेब तोरणे, राजेंद्र पवार, मंगळाताई गांगुर्डे, भाजपा नेते प्रकाश चित्ते, ग्रामसेवक दिलीप वारकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। या प्रसंगी उपसरपंच लहानू शेजूळ आणि ग्रामसेवक दिलीप वारकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आमच्या निमगाव खैरी ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच वर्षापासून जुनी इमारत होती, परंतु नवीन आमची बॉडी आल्यानंतर सन 14-15 मध्ये जनसुविधा अंतर्गत माननीय आमदार कांबळे साहेबांच्या सूचनेनुसार व 13व्या वित्त आयोगातील 4 लाखाचे 14 लाखाचं नवीन अशा नूतन इमारतीचं या ठिकाणी आम्ही बांधकाम करून घेतलं आणि ते आम्हाला सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल आणि काम करण्यास या ठिकाणी खूपच आनंद होईल। काय आता जे नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे, इथून पुढं पण गावामध्ये काय करू इच्छिता? अजून काही शासनाकडून काही मदत हवी का? त्याबद्दल काय सांगा? खूपच अजून सुविधा आहे। आमच्या हागणदारी मुक्ती करण्याचा आमचं या ठिकाणी मानस आहे, त्याचं काम आमचं अपूर्ण आहे। तसेच या ठिकाणी जलसुविधा जलयुक्त शिवार जी कल्पना आहे आमची, ती एक आमची अपूर्ण आहे। आमचे खोकडविहिरीचं तळेचं काम अजून अपूर्ण आहे। तसेच काही ठिकाणी बंधारेसुद्धा अपूर्ण आहे। या बंधाऱ्यांची कामं व खोलीकरण या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल। तसेच गटारीची अनेक कामं प्रलंबित आहेत। सर्व वाड्यावासियांना पाणी। मी या गावामध्ये 2 वर्षापूर्वी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यभार घेतला आणि ज्यावेळेस ग्रामपंचायतीची इमारत बघितली तर इमारत अतिशय छोटी खाणी आणि नादुरुस्त झालेली होती आणि या गावामध्ये जनसुविधेमधून ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले होते, परंतु त्यामध्ये ग्रामपंचायतीचा काही हिस्सा घालणं आवश्यक होतं। म्हणून आम्ही त्यात पर्याय म्हणून 13 वित्त आयोगाचे 4 लाख रुपये टाकून आणि जनसुविधेचे 10 लाख असा पर्याय काढून ग्रामपंचायती इमारत हाती घेतली आणि ती पूर्णत्वावर नेली। तसेच इतर अनेकही दलित वस्ती असतील, 13 वित्त आयोग असेल, BRJP असेल, या प्रलंबित कामं मी या 2 वर्षामध्ये पूर्ण केली। अनेक काँक्रिटीकरण झाले, पाणी पुरवठ्याची कामं मी मार्गी लावली आणि तसेच या गावामध्ये नव्याने फेराकारणी करून ग्रामपंचायतीचा कर वाढवण्याचा प्रयत्न केला आणि याही पुढे असेच विकासगंगा पुढे नेण्याचा माझा मानस राहील। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस9 मीडिया, श्रीरामपूर।